श्री स्वामी समर्थ. तुमचं लग्न ठरण्यामध्ये काही ना काहीतरी अडचणी येत असतील किंवा तुम्हाला मनासारखी जर स्थळंच येत नसतील. एखादं स्थळ आवडलं तर त्याच्याकडून होकार आहे, नकार आहे, हा काही रिप्लायच येत नसेल. अशा वेळी मी तुम्हाला आज 16 मे 2026 रोजी म्हणजे शनी जयंतीच्या दिवशी कोणता खास उपाय केल्यामुळे तुमच्या लग्नामध्ये ज्या काही अडचणी येत असतील, जी काही विघ्न येत असतील, ते दूर करण्यासाठी मी एक साधा सोपा उपाय सांगणार आहे. तुमच्या पत्रिकेमध्ये देखील सप्तम स्थानामध्ये शनी महाराज किंवा शनी महाराजांची दृष्टी किंवा सप्तमेश जो ग्रह आहे त्याच्यावरती शनी महाराजांची दृष्टी असण्याची शक्यता आहे. त्यामुळे देखील लग्नासाठी उशीर होत असेल तर ह्यावेळी तुम्ही असा कोणता खास उपाय केल्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये जे काही लग्नाच्या रिलेटेड प्रॉब्लेम्स क्रिएट होत असतील ते दूर होऊन तुम्हाला मनासारखा जोडीदार मिळेल. तर तुम्हाला ह्या दिवशी म्हणजेच शनिवारी तुम्हाला 5 नारळ घ्यायचे आहेत आणि हे 5 नारळ तुम्हाला कलावा म्हणजे जो लाल पिवळा धागा असतो त्याने बांधायचे आहेत आणि हे 5 नारळ तुम्हाला एखाद्या पिंपळाच्या झाडाखाली, जर तुमच्या इथे पिंपळाचं झाड नसेल तर तुम्ही ते नारळ वडाच्या झाडाखाली ठेवून यायचं आहे. हा उपाय केल्याने तुमच्या आयुष्यामध्ये जे काही लग्नाच्या रिलेटेड प्रॉब्लेम्स क्रिएट होत असतील ते दूर होऊन तुम्हाला मनासारखा जोडीदार मिळेल. हा उपाय छोटा आहे, नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. जर तुम्हाला तुमची पत्रिका मला दाखवून घ्यायची असेल तर खाली दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती तुम्ही मला कॉल करून नक्की पत्रिका दाखवू शकता. श्री स्वामी समर्थ.